आता असू द्या भाऊ काय सांगे अण्णा हाक लावू मी हाकललं अहो ते सोलोमन म्हणून एक औषधी सोलोमनच ना सर सोलोमन म्हणून औषध आहे अहो ते जेव्हा सांगू ते दौरा बायको दोन्ही मागे नळ्या धरायचं मी ट्रॅक्टर हाकलायचो अहो माझ्या तोंडावर थोडं आलं इतकं आग करायचं रात्रभर मी झोपलोच नाही मग मी विचार केला त्याला आपण पुढे ट्रॅक्टर हाकलत होतो आपलं तोंड इतकं आग करत असल तो हे माझ्या नळ्यातून राहिले बुवा यांचं किती आग करत असेल तोंड बुवा हे औषध आले हो 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 अहो काय ते ट्रॅक्टर तुम्हाला गल्लीमध्ये लावलं आणि या मुलाला लगेच सांगितलं मी फक्त माझ्या बरोबर चालतो काय जेव्हा चौगावला आपला मित्र आहे त्या मित्राला मी सांगितलं एखादा ट्रॅक्टर असेल तर सेकंद बघावं त्याने मला सांगितलं माझंच द्यायचे मग मी विचारलं त्यांना ते का बुवा मग ते म्हणे अहो 24 वर्ष ना ट्रॅक्टरचे अंडा म्हणे तो ट्रॅक्टर ना म्हणे सारखा नाही भंगारमा देणार शेमी फिटरकडे लई गो फिटरला ती जगा गोम होती त्याच्यामध्ये ती त्याला सापडलीच नाही आम्ही काय केलं तिथून मी काढलं ते ट्रॅक्टर त्याला काय सांगितलं मग त्याने 1,10,000 सांगितलं मी 70ला मागितलं 70ला मागता मग ते 90 मध्ये आम्ही फायनल केलं बोलोरो बरं का हो सगळं शर्टच्या शर्ट 90,000 हो 90 मध्ये तुम्ही हा एवढा चांगला क्वालिटी आता घ्यायला गेला हरिप्रियावाला काही आता घ्यायला गेलं ते 1,55,000 त्याचीच किंमत त्यांनी स्वतःने घेतला ना त्याच्याकडून मी ट्रॅक्टर घेतला ना सर त्याने 1,55,000 मध्ये तो बोलोरो घेतला 6.5 लाखामध्ये त्याने ते कुबोटा घेतला म्हणजे तो 8-8.5 लाखामध्ये तो माणूस पडून गेला आणि मी 90 मध्ये हजारामध्ये आणलं याचं काय नाही रेडिटर मधलं पाणी फक्त बॉडी मध्ये जात नव्हतं मग बॉडी मध्ये जात नव्हतं ना मग आम्ही काय केलं फक्त ते नळ्या साफ करत मशीन ओके नाही घरी गरम का होत होता सर की बॉडी मध्ये पाणी जात नव्हतं रेडिटर मध्ये ते गरम होईलच ना ते फिटरला असते सापडले मी गो याच्यामध्ये काय तो काय म्हणत होता गरम होऊन राहिलं ना मशीन शूट झालं मग वर्षाचं झालं हे मशीन तुम्हाला साथ देणार नाही तुम्ही हे भंगारामध्ये द्या तुम्ही शेतकऱ्याला देऊच नका असं सुद्धा तो भंगाराला आपलं मेकॅनिकल बोलला पण मी कसे त्याला खात्रीच नव्हती मग त्या खात्रीमुळे यांनी काय केलं महिन्याच्या साईडला लावून दिलं नवा ट्रॅक्टर घेऊन त्याचं काम चालू करून दिलं हा तसाच पडला तुम्ही घेऊन आले हो मग मला माहिती पडलं मग त्याला काय सांगितलं हा ट्रॅक्टरचा शिडा मधून काढला डांबर रोड 12 फुटावरच आहे त्यांचा त्याला काय सांगितलं 90,000 मध्ये मी घेतला मातीमधून घेऊन राहिला कारण त्यांना खात्री नव्हती की घरात फसवायचं नाही मी त्यांना काय सांगितलं की तुमचं पुढे गेलं पंचायत झालं किंवा बंद पडलं पाना घ्यायला नाही तू ज्यात गेला तो तुमच्या घरी येणार नाही मी त्या घरी जाईल म्हटलं तुमच्याकडे मी येणार नाही ही बोलीवर मी घेतलो अहो काय तुम्ही महिलाने बोली त्याच्या बोले पैसा द्यावा अहो ट्रॅक्टर इतका भारी नाही कारण आता खोली खाली ती तोती बिती खोली आहे मी तुम्ही सांग काढून घेतला ती नळी जोडली रेडिटरचं पाणी मशीन मध्ये जायला लागलं अहो तो जवळजवळ 800 लिटर पाणी मारून घरी येतो 1 तासात घरी येतो मग तुम्ही घेतल्यानंतर खर्च किती केला नाही खर्च काही 3.5 लिटर राहील 3.5 लिटर टाकलं डिझेल फिल्टर टाकलं ऑइल फिल्टर टाकलं आणि काहीच केलं नाही फक्त सर्व्हिसिंग ऑइल टाकून करून घेतली जवळजवळ 2-2.5 रुपये खर्च आला 3,000 रुपये खर्च आला त्याच्यातच झाला अहो त्याच्यात म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे आम्ही आहे ना बिनधास्त फक्त औषध कालवायचं 600 लिटर पाणी लागतं ह्या बागेला हा 750 बुडे तिकडे 300 बुडे त्याला 300 लिटर पाणी बनवायचं अहो दोघं तुम्हाला सांगतो मारून आणि त्यात उभा राहतो आणि सूट कधीच द्यायचं नाही आज मी तो म्हणतो अहो मी तुम्हाला सांगतो महिन्याची बोली होती तिसऱ्या दिवशी मी फोन लावला म्हणजे मी पैसे घेऊन येऊन राहिलो चालू करून पाहू आपण हो शोध मारता चालू होता 24 वर्षाचा ट्रॅक्टर आहे पहा या काय मध्ये लगेच चालू झाला मध्ये अहो 2 तासात 500 लिटर मारून येतो पाणी बरोबर आणि अर्धा तासात 300 लिटर पाणी मारतो मग काकांचं नॉलेज फायद्यामध्ये आलंय चला मी आता आरबीएल बँकेचा ट्रॅक्टर आहे 2024 मधला आहे 7व्या महिन्यातला त्याने रावळगाव फक्त 2 ट्रिपा मारला त्रिवणला गेला होता तो ट्रॅक्टर ते ओढून घेऊन गेले मी आरबीएल बँकेला मी नाशिकला मी साहेबची गाड घालली नाशिकला मग त्यांना म्हटलं असा ट्रॅक्टर आहे सर तुमच्याकडे मी बघितलाय म्हटलं म्हणजे आम्हाला द्यायचे पण निलाव मध्ये दिला घ्यावायचंय मग निलाव कधी होईल मला तर काही त्याच्यातलं मग ते साहेब काय बोलले एक काम करा बाबा म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत घ्यायचं म्हटलं सर तुमची ऑफर काय ते म्हणजे 4.5 लाखापर्यंत आलं तर द्यायचं आहे नाही आपलं 405 युओ मधला महिंद्रा आता घेतलाय मी हा मग सरांना काय सांगितलं माझं काही येणं होणार नाही तुमचा निलाव कधी होईल मग मी काय सांगितलं एक काम करा सर म्हटलं 4.5 लाख तुमची ऑफर आहे ना 10,000 माझे वरचे म्हटलं म्हणजे 460 मध्ये मी घेतो म्हटलं ते म्हण बाबा तुम्ही असं मला घ्यायचं आहे म्हणून मी बोललो म्हटलं ते काय बोलले की तुमचं डॉक्युमेंट लगेच द्या म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड लगेच दिलं मित्रांनो काकांनी घेतलाय
90,000 रुपयामध्ये पण फायदाच झाला. फायदा झाला. आणि आज जर विचार हो, जर हो. केला ना हेच आहे काय तुम्हाला लाख, सव्वा याची लाखला किंमत भेटलं. लाखाच्या पुढे हो, लाखाच्या पुढे. तर काकांनी हे दोन्ही बजेट बसून हो, घेतलं हो. आणि काम सोपं केलं. म्हणजे जुन्यामध्ये पण काही लोकांना जुगाड करता आलं पाहिजे. हो. बरोबर ना काका? नाही मला जुन्या लोखंडामध्ये सर कुठलीही वस्तू मी घेतली ना मला यश आहे. हो ना? हो पण जुन्यामध्ये यश आहे बरं का सर, पण जुन्यामध्ये यश आहे बरं का सर, नव्यामध्ये नव्यामध्ये नाही नाही नाही